कल्की 2898 AD प्रभासच्या जीवनातली सर्वात मोठी मूवी. हा म्हणजे तुम्ही जर आदिपुरुष सारखी मूवी करत असाल तर त्यानंतर केलेली कुठली पण मूवी आपोआप मोठीच वाटते. कल्की पार्ट 1 जिने वर्ल्ड वाईड 1000 करोडचं ग्रॉस कलेक्शन केलं होतं, ज्यात तुझे 250 रुपये पण नव्हते, कारण तू डाउनलोड करून बघितली ती, बरोबर ना. तर मूवी बद्दल ऑफिशियल न्यूज अशी आहे की संदीप रेड्डी वांगाच्या स्पिरिट नंतर दीपिका पादुकोण आउट ऑफ दिस मूवी ऑल्सो. हा कल्की 2898 AD च्या पार्ट 2 मधून दीपिका पादुकोणला हाक खाली. काही सूत्रांकडून अशी न्यूज आली आहे की ड्यू टू कमिटमेंट इश्यू दीपिका पादुकोण पार्ट 2 मध्ये नसणार आहे, आणि कमिटमेंट इश्यू रणवीर सिंगला चांगले माहीत असणार आहे. तर कल्की पार्ट 2 कंटिन्यू करण्यासाठी दीपिका पादुकोणने काही कंडिशन ठेवल्या होत्या. त्यातली पहिली कंडिशन अशी होती की पार्ट 1 पेक्षा पार्ट 2 मध्ये तिला जास्त पेमेंट भेटावे. मे बी फेअर इनफ. एवढंच नाही तर ती बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये तिला पार्टनरशिप पाहिजे होती. ऑब्विसली नॉट फेअर इनफ. एवढंच नसून तिच्या 25 जणांच्या टीमला शूटिंग लोकेशनवरती लक्झरी ट्रीटमेंट पाहिजे होती. आता 25 जणांच्या टीमला लक्झरी ट्रीटमेंट देणे, पेमेंट वाढवून देणे यात काहीच इश्यू नव्हता. पण मॅडमची अजून एक कंडिशन होती, ती रोज 6 तासापेक्षा जास्त काम नाही करणार. मग ही कंडिशन ऐकल्यानंतर प्रोड्युसर बोलला. तर यावर मला काय वाटतं, तर मला असं वाटतं जिने पठाण सारख्या मूवीमध्ये एक बिकनी डान्स करून 1200 करोड रुपये कमवून शाहरुख खानला दिले, ती तुमच्या मूवीमध्ये कशी ऍक्टिंग करीत, कशी काय अपेक्षा करू शकता तुम्ही?